हॅलो एव्हरीवन, स्मार्ट लर्निंग चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. स्मार्ट लर्निंग चॅनल हा मराठी चॅनल आहे. यावरती आपण मराठीमधून सर्व सब्जेक्ट शिकवतो, तेही अगदी सोप्या पद्धतीने. ज्यांनी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा. यामुळे आपल्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांना मॅथ्समधील कन्सेप्ट कसे शिकवायचे हे अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेले आहेत. तर त्यामध्ये बिफोर, आफ्टर आणि बिटवीन हे मुलांना कसं सांगायचं. डायरेक्ट जर मुलांना तुम्ही सांगाल तर ते मुलांना पटकन येणार नाही. तर त्यासाठी मुलांना व्यवस्थित त्यांच्या लँग्वेजमध्ये समजून सांगायचं आहे. त्या अगोदर मुलांना काउंटिंग येणं हे खूप महत्त्वाचं आहे. मुलांना 1 to 10 काउंटिंग येणं गरजेचं आहे. त्यानंतर मुलांना त्यांच्या भाषेमध्ये बिफोर म्हणजे काय, आफ्टर म्हणजे काय आणि बिटवीन म्हणजे काय ते सांगायचं आहे. तर चला तर मग ते कसं सांगायचं मुलांना हे आपण पाहूया. तर त्यांना सांगायचं 2च्या अगोदर कुठली संख्या आहे 1, 5च्या अगोदर कुठली संख्या आहे 4, 8च्या अगोदर कुठली संख्या आहे 7. म्हणजे बिफोर म्हणजे च्या अगोदर, 2च्या अगोदर 1, 4च्या अगोदर 3, 6च्या अगोदर 5. म्हणजे बिफोर म्हणजे च्या अगोदर. या संख्येच्या अगोदर कुठली संख्या आहे. 2च्या अगोदर कुठली संख्या आहे 1, 2च्या अगोदर 1. 4च्या अगोदर कुठली संख्या आहे 3. 7च्या अगोदर कुठली संख्या आहे 7च्या अगोदर आहे 6. 5च्या अगोदर कुठली संख्या आहे 4. 8च्या अगोदर कुठली नंबर आहे 7. 9च्या अगोदर कुठला नंबर आहे 8. 6च्या अगोदर 5. 3च्या अगोदर 2. 10च्या अगोदर 9. अशा प्रकारे त्यांना सांगायचं आहे. या संख्येच्या अगोदरची कुठली संख्या म्हणजे या संख्येच्या बिफोर 2च्या बिफोर 1, 4च्या बिफोर 3, 7च्या बिफोर 6, 5च्या बिफोर 4, 8च्या बिफोर 7, 9च्या बिफोर 8, 6च्या बिफोर 5, 3च्या बिफोर 2, 10च्या बिफोर 9. अशा प्रकारे हे बिफोर झाले. आता आपण आफ्टर पाहूया. आफ्टर म्हणजे च्या नंतर, या संख्येच्या नंतर. 2च्या नंतर आहे 3, 5च्या नंतर आहे 6, 8च्या नंतर आहे 9, 9च्या नंतर आहे 10. अशा प्रकारे म्हणजे या संख्येच्या नंतर. मग इंग्लिशमध्ये कसं सांगता येईल. बिफोर, आफ्टर, 2च्या आफ्टर 3, 5च्या आफ्टर 6, 8च्या आफ्टर 9, 9च्या आफ्टर 10. अशा प्रकारे. आता इथं पाहूया आपण. 2 नंतर, 2च्या नंतर 3च्या नंतर 4, 6च्या नंतर 7, आफ्टर 4 5, आफ्टर 2 3, आफ्टर 8 9, आफ्टर 5 6, आफ्टर 1 2, आफ्टर 4 5, आफ्टर 7 8. अशा प्रकारे त्यांना अगोदर मराठीमध्ये सांगायचं आहे आणि नंतर त्यांना इंग्लिशमध्ये सांगायचं आहे. जर तुम्ही असं सांगाल बिफोर म्हणजे अगोदर तर ते मुलांना पटकन येणार नाही. असं व्यवस्थित त्यांना अगोदर त्यांच्या लँग्वेजमध्ये सांगायचं आणि नंतर मग बिफोर आफ्टर कसे आहेत ते सांगायचं आणि त्यांच्याकडून अशी प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. बिटवीन म्हणजे दोन संख्येच्या मध्ये म्हणजे एका साईडला पप्पा बसले असेल, दुसऱ्या साईडला मम्मी बसली असेल तर त्यांच्यामध्ये आहे बेबी. दोघांच्या मध्ये. 3 आणि 5च्या बिटवीन कोण आहे 4. 5 आणि 7च्या बिटवीन कोण आहे 6. 8 आणि 10च्या मध्ये कोण आहे 9.
6 आणि 8च्या मध्ये कोण आहे 7. 2 आणि 5च्या मध्ये कोण आहे 4. अशा प्रकारे दोन संख्येच्या मधली संख्या म्हणजेच बिटवीन. सो 3 आणि 5च्या मध्ये कोण आहे 4. 6 आणि 8च्या मध्ये कोण आहे 6 आणि 8च्या बिटवीन 7. 4 आणि 6च्या बिटवीन 4 आणि 6च्या बिटवीन 5. 8 आणि 10च्या बिटवीन 8 आणि 10च्या बिटवीन 9. गुड. 1 आणि 3च्या बिटवीन 1 आणि 3च्या बिटवीन 2. 5 आणि 7च्या बिटवीन 5 आणि 7च्या बिटवीन 6. 7 आणि 9च्या बिटवीन 7 आणि 9च्या बिटवीन 8. 8 आणि 10च्या बिटवीन 9. 2 आणि 4च्या बिटवीन 2 आणि 4च्या बिटवीन 3. अशा प्रकारे त्यांना अगदी सोप्या पद्धतीने त्यांच्या लँग्वेजमध्ये जसं समजून सांगता येईल त्या लँग्वेजमध्ये त्यांना समजून सांगायचं आहे. यामुळे मुलांचे कन्सेप्टही व्यवस्थित होतात आणि त्यांना नंतर यामध्ये प्रॉब्लेम येत नाही. मग मुलं पटकन सांगतात. बिफोर म्हणजे च्या अगोदर, या संख्येच्या अगोदर. आफ्टर म्हणजे या संख्येच्या नंतर. आणि बिटवीन म्हणजे दोन्ही संख्येच्या मधली संख्या. अशा प्रकारे आपण सोप्या पद्धतीने हा कन्सेप्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.